जीआर मधील काही शब्दांवरून संभ्रम। सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी। कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। भुजबळांची माहिती। तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार। ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। भुजबळांची नाराजी म्हणजे शासनाचा जीआर पक्का। भुजबळ अभ्यासू नेता म्हणूनच बैठकीतून बाहेर पडले। मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेते आक्रमक। लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे यांनी जीआर फाडला। ओबीसी आरक्षण संपवणारा हा जीआर। घुसखोरी करणाऱ्यांना सरकारने वाट करून दिली। हाकेंचा आरोप। दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करता। ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये। राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं। नागपूरमधील ओबीसी आंदोलनाला मुख्यमंत्री फडणवीस उद्या देणार भेट। बबन तायवाडे यांच्यासह आंदोलकांसोबत फडणवीस करणार चर्चा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे यांच्यासह अतुल सावे, दत्तात्रय भरणे या समितीचे सदस्य। कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळ यांचा बहिष्कार। मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज। जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही। काही प्रमाणात जरांगेंची फसवणूक। असीम सरोदे यांचं विधान। नवीन काही मिळालं नाही। जुनीच माहिती सरकारने कागदावर लिहून दिली। विनोद पाटील यांची टीका। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते। विखे पाटील यांचा पलटवार। आरक्षणालाच विरोध असणारा पक्ष कुणाचं भलं करेल। फसवणूक होतीये हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। किडे मकोड्यांचं ऐकू नका। काही चूक असेल तर मी पुन्हा जीआर काढायला लावेन। जर जीआर मध्ये काही बदल असतील तर ते मी पुन्हा करून घेणार। जरांगेंचा मराठा समाजाला आश्वासन। सरकारच्या जीआरने ओबीसींचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच। फडणवीसांच्या संयमाचं कौतुक। संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। हे संजय राऊत यांना उशिरा सुचलेलं शहाणपण। त्यांना उशिरा सुचतं त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाताहत। राधाकृष्ण विखे पाटील यांचा राऊतांना टोला। नवी मुंबईमध्ये गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते। प्रकरण चिघळत राहावं असं शिंदेंना वाटत होतं का। राऊतांचा सवाल। राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन। वर्षा निवासस्थानी राज ठाकरे बाप्पाच्या आणि नतमस्तक। दर्शनावेळी शर्मिला ठाकरेही उपस्थित। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात 4 आठवड्यानं पुन्हा सुनावणी। सर्व प्रतिवाद्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। कोर्टाकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदरानं कर्ज योजनेचा शुभारंभ। फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींसोबत संवाद।